आज पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे बुधवारी आपण डेली ब्रेड बाईट या फेसबुक पेजवरनं देवाचं वचन आपण ऐकत असतो आणि या वचनाला सुरुवात करण्या अगोदर आज पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देतो। पास्टर शरीन थॉमस यांचे देखील आभार मानतो, संपूर्ण टीमचे, की त्यांनी उत्तम संधी देवाचं वचन गाजवण्याची या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली। माझ्या प्रियांनो, आज आम्ही पुन्हा एकदा जी शृंखला आपण सुरू केलेली आहे, मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे, प्रभूची प्रार्थना कशी करावी ते तुम्ही आम्हाला शिकवा, हा जो प्रश्न सर्व शिष्यांनी प्रभू येशूला विचारला, त्या प्रश्नावर आधारित ही शृंखला, ही सिरीज आपण अभ्यास करत आहोत आणि मागील 13 संदेश, 13 मेसेज आपण मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे यावर ऐकत आहोत। माझ्या प्रियांनो, आपण पहिल्या संदेशामध्ये पाहिलं होतं प्रार्थना म्हणजे काय, आणि प्रार्थना म्हणजे देवाबरोबर विश्वासाने बोलणं आणि त्याच्यापासून ऐकणं। इट इज टू वे कम्युनिकेशन। त्यानंतर आपण प्रभू येशूच्या जीवनामधून प्रार्थना हे त्याच्या जीवनाचा भाग नाही, तर प्रार्थना हे प्रभू येशूचं जीवन होतं, याबद्दल आम्ही अभ्यास केला होता। त्यानंतर आम्ही अभ्यास केला की प्रार्थना कोण करू शकतो आणि मग प्रार्थना आम्ही कोणाला केली पाहिजे, आणि त्यामध्ये काही प्रश्न घेऊन आपण अभ्यास केला होता की प्रार्थना आम्ही कोठे करू शकतो। आम्ही ठिकाणाचा अभ्यास केला। प्रार्थना आम्ही कधी करू शकतो, आम्ही त्यावेळेस तो देखील आम्ही अभ्यास केला। आणि मग प्रार्थनेमध्ये काय समावेश असावा, आपण एक प्रेयर पॅटर्न, एक प्रार्थनेचा नमुना, त्याचा आम्ही अभ्यास केला होता। आणि ACTS ऍक्ट, त्या पॅटर्न मध्ये आपण प्रार्थना आपण शिकलो होतो माझ्या प्रियांनो। त्यानंतर आम्ही पाहिलं की प्रार्थनेमध्ये असलेले अडखळणं, आणि अनेक अडखळणं, त्यापैकी 7 अडखळणं आपण अभ्यास केली होती। आणि मग प्रार्थना आणि मध्यस्थी यामधला फरक, त्यामध्ये आम्ही अभ्यास केला होता। आणि मध्यस्थीची प्रार्थना, सर्व प्रार्थना ह्या मध्यस्थी असू शकत नाही। आणि मग आम्ही पाहिलं होतं की मध्यस्थीच्या प्रार्थनेची जी वैशिष्ट्य आहे, जवळजवळ ती 7 वैशिष्ट्य आपण मागच्या बुधवारी आपण अभ्यास केली होती। आणि माझ्या प्रियांनो, त्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की मध्यस्थीची प्रार्थना ही, याचा जो दृष्टिकोन असतो, याचा जो व्याप असतो, तो भव्य आणि दिव्य असतो। मध्यस्थीची प्रार्थनेमध्ये देवाचा इंटरेस्ट, देवाची इच्छा याचा प्रथम विचार असतो। आणि मध्यस्थीची प्रार्थना ही देवाला आनंद देणारी, मध्यस्थीची प्रार्थना हे सर्व शैतानाचं साम्राज्य मोडणारी अशी प्रार्थना असते। त्यानंतर आम्ही पाहिलं होतं की मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्ही त्या राष्ट्रामध्ये आणि देवाच्या मध्ये जी खिंड आहे त्यामध्ये उभा राहतो, आणि आम्ही म्हणतो की देवा, आमचा उपयोग या ठिकाणी तू होऊ दे। आणि 6वा जो वैशिष्ट्य होतं ते म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना, यामध्ये फक्त एक मीडिएटर आहे, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। आणि 7वं जे वैशिष्ट्य होतं मध्यस्थीच्या प्रार्थनेचं, की मध्यस्थीची प्रार्थना ही एकच असा मार्ग आहे की ज्याद्वारे आम्ही परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचा न्याय आणि निर्णय आपण बदलू शकतो। आणि मोशेच्या जीवनामधून आम्ही मागच्या बुधवारी अभ्यास केला होता। माझ्या प्रियांनो, देवाची इच्छा आहे की ह्या राष्ट्राचा, ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही आणि मी राहत आहोत, या राष्ट्राचा नाश होऊ नये म्हणून कोणीतरी या राष्ट्रामध्ये आणि देवामध्ये जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये उभे राहून नाही का या राष्ट्रासाठी मध्यस्थी करतील, या राष्ट्रासाठी रदबदली करतील, असे मध्यस्थी करणारे इंटरसेसर तो शोधत आहे, तो पाहत आहे। आणि या इंटरसेसर किंवा मध्यस्थी प्रार्थना करणारे जे लोक आहेत, त्यांचं आज आम्ही एक गुणवैशिष्ट्य पाहणार आहोत। आणि त्यांचं गुणवैशिष्ट्य पाहत असताना माझ्या प्रियांनो, आज त्यातले 2 गुणवैशिष्ट्य आपण पाहणार आहोत। आणि माझी इच्छा आहे आपण त्या अगोदर नेहम्याचं पुस्तकाचा 1 अध्याय आणि त्यामधले 1 ते 5 वचन मी तुमच्यासाठी वाचतो। नेहम्याचं पुस्तक 1 अध्याय 1 ते 5 वचन।
अखल्याचा पुत्र नेहेमा याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेमेविषयी त्यांच्याकडे मी पूछताछ केला. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले आहे ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्याविषयी आग लावून जळलेल्या आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाजवळ परमेश्वराजवळ प्रार्थना केली. हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्या प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्यावर तू करुणा करीतोस. त्यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस. माझ्या प्रियांनो, माझा आजच्या संदेशाचा किंवा मेसेजचा जो पहिला मुद्दा आहे की मध्यस्थी करणाऱ्या, नाही का, जो इंटरसेसर आहे, मध्यस्थी करणारा आहे, त्यामधला पहिला गुण वैशिष्ट्य काय असेल तर मध्यस्थी करणारा हा देवाच्या दृष्टीनं, देव जसं पाहतो, देव जसं समजून घेतो त्या दृष्टीनं तो प्रत्येक परिस्थितीला पाहतो. आणि यासाठी आपण हे वचन वाचलेलं आहे. मध्यस्थीच्या खिंडीमध्ये आणि म्हणजेच देव आणि राष्ट्राच्या खिंडीमध्ये किंवा त्या गॅपमध्ये जे उभे राहणारे आहेत त्यांना आम्ही मध्यस्थी करणारे म्हणतो. आणि त्यांचे जे स्वभाव गुण आहेत किंवा गुण वैशिष्ट्य आहे ते पवित्र शास्त्र आधारित आपण पाहणार आहोत आणि जवळजवळ 7 आहेत. पण आज त्यातले 2 गुण वैशिष्ट्य आपण अभ्यास करणार आहोत. माझ्या प्रियांनो, मध्यस्थी करण्यासाठी अनेक मध्यस्थी करणारे इंटरसेसर देवाला त्याची गरज आहे. देव त्यासाठी शोधत आहे. या पवित्र शास्त्रामध्ये 2 व्यक्तींना देव शोधत आहे असं म्हटलेलं आहे. पहिला व्यक्ती हा यहेजकेल 22 आणि 30 मध्ये लिहिलेला आहे की जे राष्ट्रामध्ये आणि देवामध्ये खिंडीमध्ये उभे राहतील आणि राष्ट्रासाठी नाश होऊ नये म्हणून मध्यस्थी आणि रदबदली करतील असे. आणि दुसरा व्यक्ती योहान 4 आणि 23-24 मध्ये लिहिलेला आहे की परमेश्वर असे उपासक शोधत आहे की जे आत्म्याने आणि खरेपणानं त्याची उपासना करतील. उपासक, वर्शिपर आणि इंटरसेसर ह्या 2 क्वालिटी असलेल्या गुण वैशिष्ट्य असलेल्या लोकांना परमेश्वर शोधत असतो माझ्या प्राणी. आणि म्हणून आज आम्ही ह्या इंटरसेसर प्रेयर साठी किंवा इंटरसेसर म्हणून किंवा मध्यस्थी करणारे म्हणून जे गुण वैशिष्ट्य आहे त्याचा आम्ही अभ्यास करत असताना पहिला गुण वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे हा जो मध्यस्थी करणारा आहे तो ह्या भूतलावर जी काही परिस्थिती घडत आहे, जे काही घडत आहे तो देवाच्या दृष्टिकोनातून, देवाच्या दृष्टीतून, देवाच्या नजरेतून त्याकडे तो पाहतो आणि त्या गोष्टी तो ऐकतो माझ्या प्रिय. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की नेहम्या हा एका राजवाड्यामध्ये, शूशान राजवाड्यामध्ये होता, मोठ्या पदावर होता, ऑफिशियल होता माझ्या प्रिय. आणि देवाचं वचन असं म्हणतं की ज्यावेळेस यहुदातून लोक आले त्यावेळेस स्वतःहून यहुदा त्यांच्याकडे गेला आणि विचारपूस केली. माझ्या प्रियांनो, बऱ्याच वेळा आपण ज्या गावावरून, आपल्या मूळ गावावरून ज्यावेळेस आपण शहरामध्ये येतो, माझा अनुभव आहे की ज्यावेळेस आम्ही आमचं गाव, आमचं नाही का लोक सोडून ज्यावेळेस शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, सेवेच्या निमित्ताने येतो, तरी देखील आपलं हृदय आपल्या गावाकडं, आपल्या लोकांकडे असतं माझ्या प्रियांनो. त्यांच्याबद्दल विचारपूस करणं, काय चालू आहे, कसं चालू आहे, ह्या गोष्टीचा विचारपूस या ठिकाणी नेहमी देखील करत आहे. आणि ज्या वेळेस त्यांना ऐकलेलं आहे, देवाचं वचन म्हणतं की यरूशलेमेविषयी त्यांच्याकडे पूछताछ, विचारपूस केली, त्यावेळेस या नेहम्याला ज्या गोष्टी कळाल्यात असं म्हटलेलं आहे की त्याला कळालं की जे लोक त्या ठिकाणी राहिलेले आहे, उरलेले आहेत, त्यांची दुर्दशा आणि अप्रतिष्ठा झालेली आहे. यरूशलेमेचा तट पडला आणि त्याच्या वेशी
जळून खाक झालेले आहे. आणि ज्यावेळेस त्याने ते ऐकलेलं आहे आणि त्याने आपल्या नाही का आत्मिक दृष्टिकोनातून आत्म्यामध्ये त्याने त्या महसूस केलं माझ्या प्रियांनो. आणि मग असं म्हटलेलं आहे की हे ऐकताच तो खाली बसला, तो रडला, त्यानं विलाप केला, पश्चाताप केला, त्याने प्रार्थना आणि उपवास करून परमेश्वराकडे त्यानं ह्या सर्व गोष्टीबद्दल तो परमेश्वराकडे गेलेला आहे. आणि म्हणून मध्यस्थी करणारे यांचं जे हृदय आहे, त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा मानवी दृष्टिकोनातून नसतो, तर तो देवापासून आणि देवासारखा असतो. आम्ही कसं ऐकतो, आम्ही कसं पाहतो माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला या इंटरसेसर या क्वालिटी मधून चालवत असताना, या गुणवैशिष्ट्यामधून चालवत असताना तो तुम्हाला घडवत असतो माझ्या प्रियांनो. नेहमीच्या जीवनामध्ये आम्ही पाहत आहोत की नेहमी या ठिकाणी घडवला जात आहे. योसेफाच्या जीवनामध्ये तुम्ही पहा, योसेफाला देखील घडवण्यात आलेलं आहे आपल्या लोकांसाठी, आपल्या 70 राहिलेल्या त्या कनान मधल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि मिस्रातील लोकांना वाचवण्यासाठी, त्यांची मध्यस्थी बदली करण्यासाठी योसेफाला देखील या परिस्थितीमधून परमेश्वराने शिकवलेलं आहे. त्याला बऱ्याच वेळा खड्ड्यात पडण्याचा अनुभव आला, तुरुंगात जाण्याचा अनुभव आला, मोहाचा अनुभव त्याच्यावर आला आणि सर्व प्रकारचं नाही का ट्रॅजेडी, टेम्पटेशन आणि ट्रायल्स यामधून योसेफाला परमेश्वराने घडवलं आणि त्याला तयार केलं. आणि म्हणून मध्यस्थीच्या प्राप्तीमध्ये जाण्या अगोदर देवा तुम्हाला या गोष्टीमधून घडवत असतो. तो तुम्हाला ते हृदय देतो माझ्या प्रियांनो, ती आत्मिक दृष्टी तुम्हाला तो देतो, एक आत्मिक खळबळ आणि ओझ तुम्हाला तो देतो. आणि म्हणून मध्यस्थी करणारा हा मानवी लोक किंवा जगिक लोक ज्याप्रमाणे परिस्थितीकडे पाहतात त्याप्रमाणे हा मध्यस्थी करणारा इंटरसेसर याचं पाहणं हे देवाच्या पाहण्यासारखं असतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, नेहमीचं हृदय या ठिकाणी तुटलेलं आहे. त्यानं परिस्थिती ऐकताना आणि समजून घेताना असं म्हटलेलं आहे की तो खाली बसला, तो रडला, त्याने प्रार्थना केली, त्याने उपवास केला, त्याने पश्चाताप केला आणि त्या यरूशलेमच्या तळटासाठी किंवा कोट बांधण्यासाठी तो कोणतीही किंमत देण्यासाठी तयार होता माझ्या प्रियांनो. आणि पुन्हा यरूशलेमचा कोट आणि ज्या वेशी जाळल्या आहेत त्या बांधण्यासाठी, त्या दुरुस्ती करण्यासाठी त्यानं आपल्या स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दिलं. आणि म्हणून देवानं त्या नेहमीचा उपयोग केला आणि पुन्हा एकदा त्यानं नेहमीच्या द्वारे आणि त्याच्या सर्व सोबतींच्या द्वारे त्याने यरूशलेमच्या कोट आणि वेशी त्यानं बांधलेले आहेत आणि दुरुस्ती त्यानं करून घेतलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आणि त्या खिंडीमध्ये असता, पहिली गोष्ट तुम्हाला आणि मला ती आत्मिक दृष्टी, परमेश्वराची नजर तुमच्याकडे आणि माझ्याकडे परमेश्वर देतो. त्याच्यासाठी लागणारा खळबळ तो देतो आणि तुम्हाला पाहण्यातून परमेश्वर त्याची इच्छा प्रगट करतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून पहिला जो नाही का स्वभाव गुण आहे मध्यस्थी करणाऱ्याच्या जीवनामध्ये, a intercessor see and hear things that God's eyes. आणि म्हणून मध्यस्थी करणारा सर्व परिस्थिती देवाच्या नजरेतून पाहतो आणि समजून घेतो. दुसरा उद्देश किंवा दुसरा गुणवैशिष्ट्य आपण पाहण्या अगोदर माझ्या प्रियांनो, आज आम्ही आमच्या राष्ट्राचा विचार करूया. या राष्ट्राची परिस्थिती पाहूया. जसं नेहमीनं यहूदा आणि यरूशलेमच्या गोष्टीचा विचार केला, त्या ठिकाणी भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार केला, त्या ठिकाणी असलेल्या लोकांचा विचार केला आणि त्याचं हृदय खळवळणं, त्याचं हृदय नाही का तुटलेलं आहे, त्यानं रडलेलं आहे, पश्चाताप केलेला आहे, परमेश्वराकडे आक्रंदन आणि मध्यस्थी केलेली आहे. आज आमच्या राष्ट्राची परिस्थिती आत्मिक डोळ्याने जसा परमेश्वर पाहतो त्याप्रमाणे आपण या परिस्थितीकडे पाहूया. माझ्या प्रियांनो, आज या आमच्या भारत राष्ट्राला दारिद्र्याने ग्रासून टाकलेलं आहे. सर्व प्रकारची बेरोजगारी आहे. या राष्ट्रामध्ये सर्व प्रकारचं आत्मिक आंधळेपण आलेलं आहे. या राष्ट्राला खऱ्या अर्थानं जिवंत देवाची ओळख होण्याची गरज आहे. सुवार्थ ऐकण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी तारणाची प्रार्थना आणि मध्यस्थी करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण
आता जसं परमेश्वराची इच्छा आहे कोणाही आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येक आत्म्यानं प्रभू येशूला आपला तारणारा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारावं आणि त्यांना मोक्ष प्राप्त व्हावं आणि सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, हे शुभवर्तमान त्यांना कळावं. यासाठी माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील नेहमीप्रमाणे आमची आत्मिक दृष्टी जसं परमेश्वर पाहतो तसं मी या परिस्थितीकडे, या राष्ट्राकडे तुम्ही आणि मी पाहावं, ही देवाची इच्छा आहे. मी ज्या संस्थेमध्ये 16 वर्ष पुढारीपण केलं, त्या संस्थेमध्ये माझ्या प्रियांनो अनेक वर्ष देवाचे सेवक, काही सर्वसाधारण लोक आमच्याकडे येत होते एक शॉर्ट मिशन ट्रिप साठी. आणि ज्या वेळेस आम्ही त्यांना लोकांबरोबर भेट घालून देत होतो, माझ्या प्रियांनो त्यातले बरेच लोक पुन्हा परदेशी जाऊन आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांना ते या भारतामधलं, महाराष्ट्रामधलं नाही का जो एक दृष्टांत आहे ते शेअर करत होते. दृष्टांतानं ते भरून जात होते, ओझ घेऊन ते जात होते. आपली परिस्थिती समजून, आपल्या लोकांची आत्मिक कंडिशन समजून ते प्रार्थना करायला लागले. आणि म्हणून जसं ह्या भारतामध्ये डॉक्टर विल्यम केरी आले आणि त्यांनी ह्या राष्ट्राची सेवा केली. डॉक्टर बूथ विल्यम हे देखील आले आणि साल्वेशन आर्मीच्या द्वारे त्यांनी देखील सेवा केली. त्याप्रमाणे आम्ही पाहतो की हडसन टेलर हा महान सेवक चायनामध्ये गेला आणि त्यांनी देखील परमेश्वराचा मनोदय त्या राष्ट्रामध्ये पूर्ण केला. माझ्या प्रियांनो, आज तुम्ही आणि मी ज्या राष्ट्रामध्ये आहोत, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या खेड्यामध्ये तुम्ही आणि मी आहोत, तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर आज ही दृष्टी देव, हे समजण्याचा अंतःकरण देव, देवाच्या दृष्टीनं पाहतो. जसं समजून घेतो तसा प्रत्येक इंटरसेसर, प्रत्येक मध्यस्थी करणारा हा देवाच्या दृष्टिकोनातून, देवाच्या दृष्टीनं तो पाहतो आणि समजून घेतो. दुसरं वैशिष्ट्य इंटरसेसर फ्रेड, मध्यस्थी करणाऱ्या याच्या जीवनातलं गुणवैशिष्ट्य दुसरं, आणि ते म्हणजे इंटरसेसर्स आर ब्रोकन मेन अँड वुमेन. माझ्या प्रियांनो, जे मध्यस्थी करणारे आहेत त्यांचं हृदय नेहमी तुटलेलं आणि भग्न असतं. आणि त्यासाठी माझ्या प्रियांनो, आपण नाही का एक मोठा देवाचा सेवक होऊन गेला. आणि मला वाटतं पहिल्या संदेशामध्ये मी त्या व्यक्तीचं नाव घेतलं होतं, डॉक्टर स्टीफन ऑफर. आणि माझ्या प्रियांनो, त्याने म्हटलं होतं की एक मध्यस्थी करणारा, एक आत्मिक नेता, एक पुढारीपण करणारा, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या क्वालिटीज खूप महत्वाच्या आहेत. आणि तो म्हटलं होता, अ ब्रोकन हार्ट म्हणजे तुटलेलं हृदय, वेट आईज म्हणजे नाही का अश्रुपूर्ण नेत्र, आणि बेंडेड नीज म्हणजे मोडलेले किंवा झुकलेले गुडघे. आणि माझ्या प्रियांनो, हे एक प्रकारचं क्वालिफिकेशन आहे. नॉट थिओलॉजी बट न्यूओलॉजी. मोठं शास्त्राचं एक डिग्री नाही, परंतु एक गुडघ्यावरच्या प्रार्थनेचं जीवन. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की हा मध्यस्थी करणारा, याचं हृदय, त्यांचं अंतःकरण नेहमी कळवळानं भरलेलं असतं, दयेनं भरलेलं असतं लोकांसाठी. आणि या राष्ट्राचा नाही का, या राष्ट्राला तारण प्राप्त व्हावं, लोकांना मोक्ष प्राप्त व्हावा, म्हणून तो नेहमी आपले हात परमेश्वराकडे उभारलेले असतात, आपले गुडघे परमेश्वराकडे त्यानं टेकलेलं असतं. आणि त्याच्या हृदयामध्ये बोज किंवा बर्डन असतं. माझ्याकडे मोठ्या हृदयापासून, जसं आम्ही प्रभू येशूच्या जीवनाची कॉमेंट्री आम्ही पाहिली होती, इब्री लोकांचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 7 मध्ये आपण वाचलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना त्यानं देवाकडं देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली. त्याप्रमाणे माझ्या प्रियांनो, हा प्रार्थना करणारा योद्धा, हा मध्यस्थी करणारा इंटरसेसर, हा मोठा आक्रोश आणि अश्रू गाळून आणि तुटलेल्या अंतःकरणानं परमेश्वराकडे तो विनंती, मध्यस्थी आणि रदबदली करत असतो. आणि त्या व्यक्तीचं हृदय देखील परमेश्वराच्या हृदयासारखं असतं. एका ठिकाणी
एका मोठ्या सेवकाने म्हटलं आहे, व्हॉट ब्रेक्स द हार्ट ऑफ गॉड मस्ट ब्रेक अवर हार्ट टू बिफोर वी कॅन बिकम अन इफेक्टिव्ह इंटरसेसर. ज्या गोष्टीने परमेश्वराचं हृदय तुटतं, त्याच गोष्टी पाहून परमेश्वरा माझं हृदय देखील तुटलं जाऊ दे. आणि माझ्या प्रियांनो, हीच एक प्रभाव पाडणारी प्रभावशाली प्रार्थना आहे मध्यस्थी करणाऱ्याची. आणि म्हणून या संदेशाचं जर एक स्लोगन जर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला सांगेन, ब्रोकन मॅन अँड ब्रोकन वर्ड. या तुटलेल्या, या वीक आणि अशक्त असलेल्या जगाला खरी गरज आहे ते म्हणजे तुटलेले हृदय किंवा भग्न हृदय, जे परमेश्वराला नाही का, परमेश्वराच्या दयेनं आणि प्रीतीनं प्रार्थना करणारे आहे. आणि म्हणून आज देवाकडे आपण हृदय मागूया, देवाकडे आपण अशी प्रार्थना करूया की देवा, ज्या राष्ट्रामध्ये मी आहे, ज्या शहरामध्ये मी आहे, त्या राष्ट्रासाठी, शहरासाठी मला तू ते अंतःकरण दे, जे अंतःकरण तुझं आहे, जे कळवळं भरलेलं आहे, ते अश्रू मला तू दे, ज्यामध्ये आमच्या लोकांसाठी आमच्याकडं सहानुभूती आणि कळवळ आणि दया आहे. ते गुडघे टेकण्याचं आम्हाला वेळ दे की प्रभू, ज्याद्वारे आम्ही आमच्या राष्ट्रासाठी मध्यस्थी आणि रदबदली मोठ्या कळवळानं, अश्रू गाळून आणि आक्रोश करून तुझ्याकडे गुडघे टेकू शकू. माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये एक उत्तम उदाहरण आहे आणि त्याला रडका संदेष्ट असं म्हणतात. आणि त्याचं नाव इर्मया. आणि इर्मयाच्या जीवनामध्ये आपण पाहतो या तिघही क्वालिटीज. आणि माझी इच्छा आहे की आपण इर्मयाचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 21 मध्ये इर्मया त्या ठिकाणी म्हणतो, माझ्या लोकांच्या कन्येच्या घायाने मी घायाळ झालो आहे, मी सुटकी आहे, भयाने मला घेरले आहे. माझ्या प्रियांनो, हा इर्मया संदेष्टा तो आपल्या लोकांसाठी, आपल्या बांधवांच्या मुलींसाठी या ठिकाणी आक्रोश करत आहे, तो रडत आहे. आणि तो म्हणतो की त्यांना जे घाव बसत आहे, जे त्यांच्यावर अत्याचार होत आहे, त्यासाठी मी घायाळ होत आहे, माझं हृदय तुटत आहे. आणि तो परमेश्वराकडं ही परिस्थिती ज्यावेळेस तो पाहतो, परमेश्वराच्या दृष्टीने तो पाहतो आणि ते समजून घेत आहे माझ्या प्रियांनो. आणि त्या ठिकाणी तो आपलं ओझ, जे ओझ त्याला आलेलं आहे, त्या ठिकाणी तो प्रगट करत आहे. त्याच इर्मयाच्याच पुस्तकामध्ये 9वा अध्याय आणि 1 ते 1 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आहा, माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे झाले असते. म्हणजे माझ्या लोकांच्या कन्याचा वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता. माझ्या प्राणी, या ठिकाणी आपण पाहतो की तो आपल्या लोकांसाठी तो या माझ्या डोक्यावर जर अश्रूंचा झरा असता, या डोळ्यातनं मी ते अश्रू रात्रंदिवस मी रोज प्रार्थना विलाप केला असता, मी त्यांच्यासाठी मध्यस्थी केली असती आणि परमेश्वराकडे त्यांच्या दयेसाठी, त्यांच्या सुटकेसाठी मी रात्रंदिवस प्रार्थना केली असती. माझ्या प्रियांनो, विलाप गीताच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की हा इर्मया संदेष्टा देवाकडं आपल्या लोकांबद्दल विलाप करत आहे, त्यांच्यासाठी मध्यस्थी करत आहे. देवाची दया आणि करुणा या लोकांवर व्हावी म्हणून तो परमेश्वराकडून कृपा मागत आहे. विलाप गीताचं पुस्तक 3रा अध्याय आणि 48, 49 आणि 50 या 3 वचनामध्ये लिहिलं आहे, माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळं माझे डोळे अश्रुप्रवाह डाळीत आहे, माझे डोळे वाहत आहे, थांबत नाही, कधी खळत नाही. परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळावयाचे म्हणजे थांबावयाचे नाहीत. आणि माझ्या प्रियांनो, या ठिकाणी इर्मयाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपल्या लोकांसाठी त्याच्याकडे खळवळ आहे, आपल्या लोकांसाठी त्याच्याकडे अश्रू आहे, आपल्या लोकांसाठी तो आक्रंदन आणि विलाप करत आहे. आज त्या इर्मयाची जबाबदारी, त्या संदेशाची जबाबदारी परमेश्वरानं त्याच्या लेकरांना दिलेली आहे, परमेश्वरानं त्याच्या मंडळीला दिलेली आहे. आणि हे ओझ
या राष्ट्राचा नाश होऊ नये, या राष्ट्रातील लोक नाही का ज्ञानाभावी त्यांचा नाश होऊ नये, ख्रिस्ताभावी त्यांनी मरू नये, त्यांना ख्रिस्ताची ओळख व्हावी, प्रत्येकाने ईश्वर विश्वास ठेवावा. म्हणून देवानं आता ही सेवा, हे ओझ त्यानं मंडळीला दिलेलं आहे, मंडळीतील प्रत्येकाला दिलेलं आहे. आणि मंडळी काय आहे हो? मंडळी प्रभू येशूचं शरीर आहे. तुम्ही आणि मी त्या शरीराचे वैयक्तिक असे अवयव आहोत. आणि म्हणून आपल्या लोकांसाठी, त्यांच्या तारणासाठी मध्यस्थी आणि रदबदली करणारे देव ह्यावेळेस शोधत आहे. माझ्या प्रियांनो, ज्याप्रमाणे परमेश्वरानं लोकांकडे पाहिलं, यिर्मया संदेशानं लोकांकडे पाहिलं, नेहम्यानं लोकांकडे आणि परिस्थितीकडे पाहिलं, आज त्याच हृदयानं आपण लोकांकडे पाहूया, या परिस्थितीकडे पाहूया. आणि ज्यावेळेस ती कृपादृष्टी तुम्हाला परमेश्वरापासून प्राप्त होईल, जो कळवळ, अश्रू आणि ओझ तुम्ही घ्याल, निश्चितच खऱ्या अर्थानं तुम्ही मोठा आक्रोश आणि अश्रू गाळून राष्ट्रासाठी त्यांचा नाश होऊ नये. कारण देवाचं वचन म्हणतं की सार्वकालिक जीवन पुत्राच्या ठाई, म्हणजे प्रभू येशूच्या ठाई आहे. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले, ज्याला पुत्र ख्रिस्त लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला निश्चित खऱ्या अर्थानं परमेश्वर आज मध्यस्थीची सेवा, इंटरसेसर म्हणून प्रभू तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. एक वचन वाचतो आणि या ठिकाणी मी थांबवतो. यहेजकेल आणि 22 आणि वचन 30, जे माझ्या पहिल्या संदेशामध्ये देखील याचा उल्लेख आला होता. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तळ बांधेल, कोणी मत्समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. माझ्या प्रियांनो, आज परमेश्वर पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला आव्हान करत आहे, या राष्ट्राचा नाश होऊ नये म्हणून त्याला मध्यस्थी करणारे हवे आहेत. आणि माझ्या प्रियांनो, या मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या खिंडीमध्ये, या सभेमध्ये तुम्हा प्रत्येकाला आज तो आमंत्रण देत आहे, कारण गरज खूप मोठी आहे. डिमांड इज मोर बट सप्लाय इज व्हेरी लेस. आज परिस्थिती अशी आहे माझ्या प्रियांनो, आपल्या राष्ट्राची परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला मध्यस्थी करणारे, देवाचं सुवार्ता सांगणारे, हो या दिवसामध्ये परमेश्वर शोधत आहे. पण त्या अगोदर तुम्ही आणि मी मध्यस्थी करूया, परमेश्वराकडे विनंती करूया. कारण येशूने देखील त्याच्या शिष्यांना म्हटलं, पीक फार आहे पण काम करीत थोडे आहे. याचा अर्थ डिमांड नाही का खूप आहे, भरपूर प्रकारचा नाही का त्या ठिकाणी डिमांड आहे, परंतु सप्लाय किंवा ते काम करणारे लोक तुटवडा पडत चालला आहे. तुम्ही आणि मी आज देवाला आज अंतःकरणापासून प्रतिसाद देणार का, की हो देवा, मी माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या शेजाऱ्यांसाठी, माझ्या शहरासाठी मी मध्यस्थी आणि प्रार्थना करणार आहोत. आणि माझ्या प्रियांनो, मध्यस्थी करणाऱ्यांची प्रार्थना देवाला आनंद देणारी आहे, कारण त्यामध्ये देवाचं राज्य, देवाची इच्छा आणि देवाचा गौरव होतो. आणि म्हणून मध्यस्थी करणारे यांच्या जीवनातले गुणवैशिष्ट्य आपण आज पाहिलेले आहेत. पहिली गोष्ट आपण पाहिलं की मध्यस्थी करणारे हे देवाच्या नजरेमधून, देवाच्या डोळ्यामधून, देव जसं पाहतो आणि समजून घेतो त्या प्रकारे ते प्रत्येक परिस्थिती पाहतात आणि समजून घेतात. दुसरं गुणवैशिष्ट्य आपण पाहिलं की मध्यस्थी करणारे यांचं हृदय तुटलेलं असतं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि त्यांचे गुडघे सदैव परमेश्वराकडे झुकलेले असतात. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावामध्ये, मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे पार्ट 14 हा संदेश आम्ही ऐकलेला आहे. हा प्रभू मध्यस्थी करणाऱ्याचं गुणवैशिष्ट्य, यातल्या 2 गुणवैशिष्ट्याचा अभ्यास केलेला असताना माझ्या देवा, आज आम्ही विनंती आणि प्रार्थना करतो प्रभू,
आम्हाला देखील प्रभू जसं तू पाहतो तसं पाहण्यासाठी, प्रभू जग पाहतो त्याप्रमाणे नाही देवा, पण जसं तू पाहतो तसं या जगाकडे आणि या परिस्थितीकडे पाहण्यासाठी, आमच्या राष्ट्राकडे पाहण्यासाठी प्रभू आम्हाला ती दृष्टी दे माझ्या देव बापा. आम्हाला समजून घेता येऊ दे परमेश्वरा. ज्याप्रमाणे नेहमीनं पाहिलेलं आहे आपल्या लोकांच्या परिस्थितीकडं, त्यांच्या वहेलना सर्व प्रकारची परिस्थिती, प्रभू त्या प्रकारे त्यानं आपल्या जीवनामध्ये तुझ्याकडे मध्यस्थी आणि रदबदली, उपवास आणि प्रार्थना आणि पश्चाताप केलेला आहे. प्रभू आम्हाला इर्म्या संदेशासारखं आम्हाला देखील बापा ते तुटलेलं अंत करत दे. आम्हाला ते अश्रू दे माझ्या देवा. आमचे गुडघे सदैव तुझ्याकडे टेकलेले असू दे माझ्या देवा. आणि परमेश्वर आम्ही आमच्या राष्ट्रासाठी तुझ्याकडे मध्यस्थी आणि रदबदली करावं यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाला आज नव्यानं तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू स्पर्श कर. आणि माझ्या देवा आमच्या जीवनामध्ये आमच्या राष्ट्रासाठी मध्यस्थी करणारे म्हणून आमचा उपयोग प्रभू तुझ्या या कार्यामध्ये होऊ दे अशी प्रार्थना करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो. सर्वमान सन्मान गौरव तुझा आणि तुला देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा एकदा सर्वांना प्रेज द लॉर्ड. शालोम, सलाम, जय येशू. आमेन.